जय भीम मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे आपल्या समोर उभे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. म्हणजे हैदराबादमध्ये येऊन जर इथं नाही आलो तर मग वेस्ट आहे. वसूल आहे, पैसा वसूल आहे. खूप मजा आली, खूप बरं वाटलं. जय भीम मित्रांनो. तर आता आम्ही प्लीज सबस्क्राईब. हे आपले डान्सर्स मित्र आहे, आपल्याबरोबर इथं काम करतात संती मुंबईला. मी पण रोमॅन्टिक आहे. सो मित्रांनो, आज मी आहे हैदराबादला आणि आज आमच्या हैदराबादच्या ज्या फिल्म सिटीमध्ये पूर्ण युनियनमध्ये पूर्ण कमिटीमध्ये आज स्ट्राईक आहे. सो आज आम्हाला सुट्टी आहे. तर आज बघूया, आपण तिथे जाऊया आणि दर्शन घेऊया आपल्या बाबासाहेबांचं मूर्तीचं मेट्रो स्टेशनजवळ दुर्गम चेरू. मित्रांनो, आपण हे तिकीट घेतलं आहे 47 रुपीजचं. 47 रुपीजचं हे तिकीट आहे मेट्रोचं. म्हणजे इथून खूप दूर आहे, कारण इथून 2 मेट्रो मला चेंज करायला लागेल. तर ते दोघी मेट्रोचे तिकीट त्यांनी 137 दिले. तो मित्रांनो, आता आपण खैरताबाद या मेट्रो स्टेशनवर उतरलो आहे आणि तुम्ही इथून पण बघू शकतात, मेट्रो स्टेशनवरून ही डॉक्टर बाबासाहेबांची जी प्रतिमा आहे, स्टॅच्यू आहे, तो आपल्याला दिसतोय. सो मी खूप एक्सायटेड आहे की म्हणजे आज मी फर्स्ट टाईम तिथं जाणार आहे आणि त्या स्टॅच्यूचं, बाबासाहेबाचं जे दर्शन घेणार आहे. बघा ना, एवढ्या दुरून पण तो स्टॅच्यू आपल्याला दिसतोय. म्हणजे किती मोठा स्टॅच्यू आहे तो. मजा येईल बघायला. तर मित्रांनो, फायनली मी म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीच्या इथे. तर ही मूर्ती एवढी सुपर्ब, म्हणजे एवढी मोठी मूर्ती आणि बघून म्हणजे असं खरंच वाटते की म्हणजे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे आपल्या समोर उभे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. की म्हणजे हैदराबादमध्ये येऊन जर इथं नाही आलो तर मग वेस्ट आहे. तर आज आमचा सुट्टीचा दिवस होता. आज इथं पूर्ण स्ट्राईक आहे ह्या पूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तर नशीब माझं चांगलं की आज बरं झालं. ते असेल स्ट्राईक, जे पण आहे चांगल्यासाठीच आहे, पण त्याच्यामुळे आज आम्हाला सुट्टी भेटली आणि त्या सुट्टीमुळे आज मी इथे येऊ शकलो आणि मला खूप बरं वाटलं. मी खूप मनापासून खूप खुश आहे. आपण बघत आहे लोकांची खूप गर्दी येते फोटोज काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी. खूप बरं वाटते. असं आहे ते खूप. एकच साहेब, बाबासाहेब. मित्रांनो, आता आपण लुंबिनी पार्कमध्ये जात आहे. जिथं बाबासाहेबाचा जो स्टॅच्यू आहे तिथून खूप जवळ मीन्स चालत जर आलं तर तुम्ही 5-10 मिनटं लागतील. बाकी वॉकिंग डिस्टन्सवरच आहे बघायला गेलं तर. आणि इथं आता आपण पार्कमध्ये जाऊया, एंट्री करूया. सो मित्रांनो, आपण लुंबिनी पार्कच्या आतमध्ये एंट्री केली आहे. तर हे आपले गार्डन, हे थोडं असं लहान मुलांना खेळायसाठी पण काहीतरी इथं आहे. खूप चांगलं पार्क आहे. छोटंसं आहे पण मस्त आहे.
लुंबिनी पार्कच्या इथे अशी बोटिंग पण होते फॅमिलीला, म्हणजे स्पीड बोट असते आणि हे जे आपल्याला जे लोकल जे बोट असते छोटी, ज्याच्यामध्ये 100 रुपीज पर सीट आहे, जे आपल्याला घेऊन जाते डायरेक्ट बुद्धा स्टॅच्यूच्या इथं. सो गाईज ही आपली बोट आहे. त्या बोटमध्ये आता आपण प्रवास करूया आणि जाऊया थेट गौतम बुद्धाच्या मूर्तीपर्यंत. खूप दूर आहे इथून आणि खूप उंच पण आहे ती, म्हणून मी झूम करून दाखवतो आहे तुम्हाला. आणि गाईज हे आपले लाईफ जॅकेट्स आहे, तर एक लाईफ जॅकेट आपण घेऊया फॉर सेफ्टीसाठी. सो मित्रांनो, आपण हे लाईफ जॅकेट घातलं आहे कारण हे बोटचे जे रूल्स असतात ते आपल्याला फॉलो करायला लागतात आपल्या सेफ्टीसाठी. नमो बुद्धाय. सो फायनली आपण इथं आलो आहे. बुद्धांची जे प्रतिमा आहे, बुद्धांची जी मूर्ती आहे, आपण बघत आहोत खूप मोठी मूर्ती आहे आणि हे एक तलाव आहे, खूप मोठा तलाव आहे. तर तलावाच्या एकदम मधोमध आहे हैदराबादला. सो मित्रांनो, खूप मजा आली आज. डॉक्टर बाबासाहेबांची जे 125 फीटची जे मूर्ती ते पण बघितली आणि गौतम बुद्धांची हा जो स्टॅच्यू आहे ह्या लेकच्या आतमध्ये एकदम सेंटरमध्ये तुम्ही बघणार, चारी तरफ म्हणजे ना चारी बाजूला लेक आहे, पाणी आहे आणि इथं एंट्री फीज आहे 100 रुपये, पण वसूल आहे, पैसा वसूल आहे. खूप मजा आली, खूप बरं वाटलं. असं वाटतं की म्हणजे हैदराबादला हे जे बनवलं आहे टुरिस्ट प्लेस खूप चांगलं बनवलं आहे. थँक्यू सो मच. लव यू ऑल. सनी बॉय लाऊड. माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. नमो बुद्धाय.